Success Academy 12 students online physics lecture. Yesterday we have started section 2 8 number chapter, that is electrostatics. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की 11चा जो कॅरी फॉरवर्ड भाग झालेला आहे तो मी काल डिस्कस केलाय, तरी पण एकदा रिवाइज करतो. सध्या आपण बघतोय गॉस लॉचे ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉचं ऍप्लिकेशन करून तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई चा फॉर्म्युला डिराइव्ह करू शकताय. त्यासाठी आपल्याला सिलेबसला कुठले आहेत, आउटसाइड किंवा ड्यू टू चार्जड स्पियर, ड्यू टू चार्जड वायर म्हणजेच थोडक्यात सिलेंडर, ड्यू टू चार्जड लॉंग शीट. त्यातलं काल आपण एक डेरिव्हेशन कंप्लीट केलं, ड्यू टू चार्जड सिलेंडर, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्जड स्पियर. तसंच आज आपण बघणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्जड लॉंग वायर म्हणजे सिलेंडर. वायरला लेंथ आणि रेडियस असते, म्हणजे थोडक्यात काय सिलेंडर म्हणलं तरी तेच, लॉंग वायर म्हणलं तरी पण सिलेंडरच. लक्षात आलं. पण या सगळ्यासाठी यूज कसा झाला पाहिजे, गॉस लॉचा, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. एअर असेल तर क्यू अपॉन एप्सिलॉन 0, चार्ज अपॉन परमिटिव्हिटी. मग ह्याचं मी टेक्निक सांगितलं तुम्हाला कळतंय. डायग्रामचं टेक्निक काय, तर एक असणार आहे मेन कंडक्टर आणि दुसरा असणार आहे काय, दुसरा इमेजनरी, त्याला म्हणायचं गॉशियन सरफेस. जसं काल एक स्पेअर रिअल होता, एक इमेजनरी होता, तसंच आणखीन आज आपण एक सिलेंडर रिअल मध्ये असणार आहे, दुसरं सिलेंडर इमेजनरी म्हणजे गॉशियन सरफेस त्याला म्हणायचं. लक्षात आलं. आणि त्यानंतर एक फायचा फॉर्म्युला जॉमेट्रीने काढायचा आणि एक बाय गॉसला, हे दोन्ही कम्पेअर केले की तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळू शकते. हे काल तुम्हाला लक्षात आले. आज आपण करूया. ठीक आहे. आता क्वेश्चन कसा असेल जरा मला सांगा बघू. क्वेश्चन असा असणार आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे कॅपिटल ई. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे कॅपिटल ई ड्यू टू चार्जड लॉंग वायर किंवा लॉंग चार्जड वायर, म्हणजेच तर आपण म्हणू शकतो चार्जड सिलेंडर. सिलेंडर म्हटलं की स्पियर आणि सिलेंडर मध्ये काय डिफरन्स असतो सांगू शकते कोणी, मनात आलं तुमच्या? बघा, स्पियर हॅज ओनली रेडियस बट सिलेंडर हॅज रेडियस ॲज वेल एज लेंथ. बरोबर. इथं मी एक मेन सिलेंडर या ठिकाणी लॉंग वायर दाखवले किंवा मी काय दाखवले, एक सिलेंडर दाखवलंय. बघा, एक सिलेंडर दाखवलाय किंवा लॉंग वायर दाखवले. आता ह्याला काय केलंय, पॉझिटिव्ह चार्ज दिलाय. बघा, तुम्हाला माहिती आहे चार्ज नेहमी कुठं असतो, सरफेसवरती असतो. बरोबर. सो इट इज अ चार्जड सिलेंडर किंवा त्याला म्हणू शकता चार्जड लॉंग वायर म्हणू शकताय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काल जसं सिग्मा आला होता, सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी आलते काल तुम्हाला, काल आलं होतं. बरोबर आहे. तर त्या सिग्मा आलतं सरफेस चार्ज डेन्सिटी. तर या केसमध्ये लॅम्बडा येणार आहे. लॅम्बडाचं नाव काय, लिनियर चार्ज डेन्सिटी. लॅम्बडाचं नाव आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, म्हणजे लिनियर म्हणजे लेंथ, सो चार्ज अपॉन लेंथ. हा लॅम्बडा शब्द येणार आहे, तुम्ही वापरणार आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, आपल्याला हा झाला आपला मेन सिलेंडर की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्याला चार्ज किती केलाय, क्यू, युनिफॉर्म चार्ज दिलाय. लक्षात आलं. मग आता आपण एक ह्याचं भोवतीचं काय काढायचं, आपल्याला फाय काढायचं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. काय काढायची, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्यासाठी मी आणखीन एक सिलेंडर काय करणार, इमॅजिन करणार. लक्षात घ्या, हा झाला या सिलेंडरचा ऍक्सिस. बरं. आता मी जो सिलेंडर काढणार आहे, बरोबर आहे का, त्याचा आणि याचा ऍक्सिस कसा आहे बघा, सेम आहे. जो मी आता सिलेंडर दुसरा काढलेला आहे, हा सिलेंडर मी काढलाय, हा इमॅजिनरी सिलेंडर आहे. लक्षात घ्या. तर ह्याला म्हणायचं गॉशियन सरफेस. हा रिअल सिलेंडर आहे, चार्जर केलेला, आणि हा इमॅजिनरी आहे. पण दोघांचा ऍक्सिस कसा आहे, मग ह्याचा ऍक्सिस आणि ह्याचा ऍक्सिस कसा आहे, सेम आहे. आणि ऍक्सिस जर सेम असेल त्याला म्हणायचं को ऍक्सियल. जसं मी काल सांगितलं होतं, सेंटर सेम असेल तर कॉन्सन्ट्रिक आणि ऍक्सिस जर सेम असेल तर को ऍक्सियल. त्यानंतर ह्या सिलेंडरची, बरोबर, ह्या सिलेंडरची रेडियस आहे स्मॉल आर. बघा, मेन सिलेंडरची रेडियस आहे कॅपिटल आर. का सारखं सगळं बरं. आणि इमॅजिनरी गॉशियन सरफेस कुठल्या फॉर्म मध्ये आहे, इट इज अ कोएक्सियल सिलेंडर. त्याची रेडियस किती, स्मॉल आर, आणि याची लेंथ आहे स्मॉल एल. लक्षात घ्या, गॉशियन सरफेसचा जो सिलेंडर आहे त्याची लेंथ किती आहे, स्मॉल एल आहे. लक्षात आलं. इथंपर्यंत डायग्राम कळली. तर मला सांगा डिस्क्रिप्शन मध्ये काय काय लिहिणार. वी हॅव लॉंग सिलेंडर किंवा लॉंग वायर विच इज पॉझिटिव्हली चार्जड, त्याला क्यू हा पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. त्यानंतर लॅम्बडा काय आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज अपॉन लेंथ आहे. चार्ज पर युनिट लेंथ त्यालाच काय म्हणायचं, लिनियर चार्ज डेन्सिटी. जसं चार्ज अपॉन एरिया म्हटलं तर सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा, तसं चार्ज अपॉन लेंथ म्हटलं तर लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे लॅम्बडा. ठीक आहे. मग आपल्याला डेरिव्हेशन सोडवायचं आहे, ह्याच्या सराउंडिंगला किती इंटेन्सिटी असेल काढायचं असेल तर आपण एक कोएक्सियल सिलेंडर किंवा कोएक्सियल वायर इमॅजिन केले. दॅट इज गॉशियन सरफेस इज इन द फॉर्म ऑफ कोएक्सियल सिलेंडर हुज रेडियस इज स्मॉल आर. आपल्या मेन सिलेंडरची रेडियस आहे कॅपिटल आर आणि याची रेडियस किती आहे, इमॅजिनरीची किती आहे, स्मॉल आर आहे. बरं, याची लेंथ एल आहे. मग लक्षात ठेवा, याचा जो कर्व सरफेस आहे
ह्याचा जो कर्व सरफेस हा फ्लॅट सरफेस झाला, कर्व सरफेस. ह्याच्यावरती कालसारखा एक पॉईंट कुठला घेतला, पी पॉईंट घेतला आणि याच्यावरती एक स्मॉल एलिमेंट आपण इमॅजिन केला. किती एरियाचा, डीएस. या चॅप्टरमध्ये स्मॉल एलिमेंटला डीएस आहे आणि ह्यातून काय बाहेर पडणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी बाहेर पडणार आहे, परपेंडिक्युलर. मग हा झाला डीएस आणि हा झाला ई. म्हणजे लक्षात ठेवा ई आणि डीएस बरोबर आहे का, म्हणजे याचं नॉर्मल वेक्टर, नॉर्मलचं वेक्टर आणि इलेक्ट्रिक वेक्टर दोन्ही कशात एकाच डायरेक्शनला आहेत. त्यामुळे थिटा किती असणार आहे, 0 आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1. काल सारखंच केलंय, सगळ्यांना कळालं. सो आपण वी इमॅजिन अ गॉसियन सरफेस इन द फॉर्म ऑफ कोएक्सियल सिलेंडर हॅव्हिंग रेडियस स्मॉल आर, लेंथ एल. बरं, त्यानंतर ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर म्हणजे बरोबर आहे कर्व सरफेसवरती कन्सिडर पॉईंट पी आणि अराउंड पॉईंट पी देयर इज अ स्मॉल एरिया डीएस. जिथून इंटेन्सिटी कशी बाहेर पडाले, नॉर्मली परपेंडिक्युलर बाहेर पडाले. मग हा झाला नॉर्मल वेक्टर आणि हा झाला इंटेन्सिटी. हे दोन्ही एकाच लाईन आहेत. जर दोन गोष्टी एकाच लाईनला असतील तर त्याचा थिटा किती झाला, 0 आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. इथं पण लक्षात झालं. त्या डायग्राम जरा महत्वाचे आहेत. मी पुस्तकात डायरेक्ट जर बघायला गेला तर ते हे वाटेल. मला सांगा आपलं गॉस लॉ काय सांगतो, आपल्याला गॉस लॉ काय सांगतो, मग अशी बघितलं आपण. गॉस लॉ सांगतो फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता सिमेट्री वरून जाऊया. आता मला सांगा याच्यामध्ये मी आता ई बार डॉट डीएस बार जर काढलं, मला जर ई बार डॉट डीएस बार जर काढायचं झालं, चालेल थोडक्यामध्ये फाय इज इक्वल टू काय पकडू शकतो आपण, ई बार डॉट डीएस बार. म्हणजे एका लहान तुकड्याचं काढणार आहे मी. बरं, मग हे लहान तुकड्याचं असेल ते इंटिग्रेशन मी लिहिलेलं नाहीये बघा, इथं मी इंटिग्रेशन लिहिलं नाही, फक्त ई बार डॉट डीएस बार केलं याच्यामध्ये. मग आता मला सांगा याचा फॉर्म्युला हा डीएस असेल तर हा झाला डी फाय. इथे इंटिग्रेशन केलं तर फाय होणार. सो डी फाय इज इक्वल टू किती होणार सांगा, ई इंटू डीएस आणि डॉट बद्दल काय लिहिणार आहे, कॉस थिटा. पण ई आणि डीएस मधला अँगल किती आहे, 0. कॉस 0 किती, 1. त्यामुळे डी फाय इज इक्वल टू काय झालं, ई डीएस झालं. डी फाय इज इक्वल टू ई डीएस. आता मला सांगा हे झालं स्मॉल एरियासाठी. टोटल एरिया जर पाहिजे असेल, बरोबर, हा झाला स्मॉल एरियासाठी. अशा सगळा टोटल एरिया पाहिजे असेल तर त्यासाठी मला काय करणार, तर टोटल फ्लक्स साठी काय इंटिग्रेशन काय करणार आहे, इंटिग्रेशन कुणाचं, डिफायचं. अशा अनेक फ्लक्स मला जोडा लागणार आहे. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डिफाय बद्दल काय लिहिणार मी, ईडीएस. बरोबर. आता मला सांगा चार्ज कसा आहे, युनिफॉर्म आहे. त्यामुळे इंटेन्सिटी पण कशी असणार आहे, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट. इंटिग्रेशनची पहिली स्टेप काय, कॉन्स्टंट टर्म बाहेर येणार. त्यामुळे मी या ठिकाणी आता कॉन्स्टंट टर्म बाहेर काढतो. बघा काय येईल याच्यामध्ये सांगा. सो फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन डीएस. काय आलं, फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन डीएस. सो फाय इज इक्वल टू काय होणार. आता मला सांगा बट डीएस म्हणजे काय झाला, डीएस म्हणजे मला सांगा सिलेंडरचा काय झाला, स्मॉल एरिया झाला. पण मी इंटिग्रेशन डीएस केलं तर काय होणार सांगा, तर सगळा एरिया. आणि सिलेंडरचा एरिया काय असतो, सर्कम्फरन्स इंटू लेंथ असते. लक्षात ठेवा. मी काय म्हणतो लक्षात आलं, डीएस म्हणजे इथं काय पकडला आपण, फक्त स्मॉल पकडला, बरोबर आहे. पण लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन केलं की सर्व जर मी तुकडे जोडले तर मला कोणाचा एरिया मिळणार आहे, तर ह्या गॉशियन सिलेंडरचा मिळणार आहे. कशाचा मिळणार आहे, गॉशियन सिलेंडरचा एरिया. आणि सिलेंडरचा एरिया काय असतो, सर्कम्फरन्स इंटू लेंथ. आता गॉशियन असल्यामुळे इथं रेडियस किती स्मॉल आर आहे, तर इथं सर्कम्फरन्स काय झालं 2 पाय आर आणि इंटू लेंथ हे असतं सिलेंडरचा एरिया. इंटिग्रेशन केल्यामुळे टोटल सिलेंडरचा मला एरिया मिळाला. हे यात टाकतो. मग फाय इज इक्वल टू किती मिळणार सांगा मला, ई आणि इंटिग्रेशन डीएस बद्दल काय लिहिणार मी, 2 पाय आर एल लिहिणार. काय लिहिणार मी, 2 पाय आर एल लिहू शकतो, बरोबर. मग आता मला सांगा हे झालं इक्वेशन 1. हे कशावरनं आलो, जॉमेट्रीवरनं आलं, बरोबर. पण आपण गॉस लॉवरून जर गेलो तर आपल्याला काय, गॉस लॉवरून फाय इज इक्वल टू काय असतं, क्यू अपॉन एप्सिलॉन 0. एअर असेल तर काय असणार आहे, क्यू अपॉन एप्सिलॉन 0. इक्वेशन नंबर 2. आता काल सारखंच जॉमेट्रीचं इक्वेशन आणि गॉसचं इक्वेशन दोघांचे एलएचएस सेम. त्यामुळे दोन्ही आता मी काय करतो, इक्वेट करतो. मी कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. आता 1 and 2 जर मी कम्पेअर केले तर मला सांगा आता याच्यामध्ये दोघांचं एलएचएस सेम आहे तर मग आरएचएस इक्वेट करतो. ह्याचा आरएचएस काय आहे, ई इंटू 2 पाय आर एल आहे इज इक्वल टू ह्याचं काय, क्यू अपॉन एप्सिलॉन 0 आहे. काय आहे, क्यू अपॉन एप्सिलॉन 0 आहे. लिहू शकतो बरोबर याच्यामध्ये, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई आहे. मग आता ईचं फॉर्म्युला तयार करतो, ई इज इक्वल टू, आता हे मल्टिप्लायला इकडे गेले की डिव्हाइडला, त्यामुळे काय होणार सांगा, ई इज इक्वल टू
क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0 ऑलरेडी आहे आणि हे जाणार डिव्हाइडला 2πr_l, हे काय जाणार डिव्हाइडला. पण याच्यात क्यू बाय एल म्हणजेच काय आहे, लॅम्बडा आहे. क्यू बाय एल म्हणजेच काय लॅम्बडा आहे. बट लॅम्बडा इज इक्वल टू काय क्यू बाय एल आहे. लक्ष येते लिनियरच्या डेन्सिटी लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एल. म्हणजे ह्याच्यामध्ये मी जर क्यू बाय एल साठी काय म्हणलं लॅम्बडा म्हणलं तर आता मला सांगा काय उत्तर ते झालं. या दोघांबद्दल लॅम्बडा असणार लॅम्बडा अपॉन 2πr_ε0, लॅम्बडा अपॉन 2πr_ε0. बरोबर. सो इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ, सांगा बघून, ड्यू टू अ चार्जड सिलेंडर असणार आहे. कशामुळे असणार आहे, ड्यू टू अ चार्जड सिलेंडर असणार आहे. सगळ्या लक्षात आलं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड सिलेंडर असणार आहे. मी काय सांगितलं लक्षात आलं. त्यामुळं एक एक फॉर्म्युले आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. खूप मोठं म्हणून मी डेरिव्हेशन पण कसं घ्यायला लागलोय, टप्प्याटप्प्याने घ्यायला लागलोय. एका वेळेला एक डेरिव्हेशन घ्यायला लागलोय. क्लासरूम मध्ये लेक्चर असेल तर समजवायला सोपं पडते, पण ऑनलाईन लेक्चरला थोडंसं टेक्निक बदलायला लागते. त्याचा प्रयत्न चालू आहे. तर तुम्ही ते हाताखाली 2-3दा घाला. आपले युट्यूबचे लेक्चर असल्यामुळे तुम्हाला ते पॉज रिव्हर्स फॉरवर्ड करून बघता येऊ शकते. लक्षात मी काय म्हटलं ते, तर हा झाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ लॉंग चार्जड वायर किंवा सिलेंडर. लक्षात मी काय सांगितलं ते, ठीक आहे. आणि एकदा बघूया आपण क्वेश्चन कसा असेल सांगा. हे चाललंय आपलं ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. डिराइव एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई ड्यू टू चार्जड लॉंग वायर म्हणजेच काय सिलेंडर, चार्जड सिलेंडर. मग आपलं टेक्निक काय आहे, पहिल्यांदा मी मेन सिलेंडर घेतला बघा, त्याला मी चार्जिंग केलं, युनिफॉर्म चार्जिंग केले क्यू. बरं, त्याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे. मोर आहे. लॅम्बडा इज इक्वल टू काय लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजेच क्यू बाय एल असणार आहे. मग आपण एक सरफेस इमॅजिन केला, तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे, तो फॉर्म मध्ये कोएक्सियल सिलेंडर, दॅट इज कॉल्ड एज गॉशियन सरफेस. सो इमॅजिन गॉशियन सरफेस. ह्या केस ऑप्टिम मध्ये जर बोलायचं झालं, इमॅजिन गॉशियन सरफेस इन द फॉर्म ऑफ कोएक्सियल सिलेंडर, कारण दोघांचा ऍक्सिस काय आहे, सेम आहे. अशा वेळेला वर्डिंग काय वापरायचं, कोएक्सियल. याची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे, आणि लेंथ किती असणार आहे बघायची एल. त्यानंतर ह्याच्या रेडियस आर वरती, म्हणजे इथं रेडियस आर वरती म्हणजे बरोबर हा कुठे गेला, सरफेस वरती. एक पी पॉईंट काय केलाय, इमॅजिन केलाय. त्या पी पॉईंटच्या सराउंडिंगला स्मॉल एरिया पकडलाय डीएस. बरोबर. मग याच्यातून कर्व्ड सरफेस मधून इंटेन्सिटी कशी बाहेर पडते, नॉर्मली. त्यामुळे नॉर्मल वेक्टर आणि इंटेन्सिटी दोन्ही काय झाले, एकाच लाईनवर झाले बघा. एकाच लाईनवर असेल तर थिटा 0 कॉस 0 1. मग आता मला सांगा स्मॉल एरियाचा फॉर्म्युला, स्मॉल एरिया डी फाय साठी ई बार डॉट डीएस बार. बरोबर. म्हणजे डीएस मधनं किती फ्लक्स बाहेर पडलाय, तर डीएस म्हणजे स्मॉल आहे त्यामुळे डी फाय केले. सो डी फाय इज इक्वल टू ई डीएस डॉट असल्यामुळे, डॉट प्रोडक्ट असल्यामुळे काय असणार आहे, कॉस थिटा. कॉस थिटा काय 1 आहे, त्यामुळे डी फाय बद्दल मी केलं ईडीएस. लक्षात ठेवा एवढं फ्लक्स स्मॉल एरियामुळे आहे. मग टोटल पाहिजे असेल तर काय असणार आहे, ह्याचं काय करायचं, इंटिग्रेशन. बरोबर. मग तुम्ही लिहू शकतो टोटल फ्लक्स. हे झालं डीएस मुळे, स्मॉल एरियामुळे डी फाय. तसं टोटल फ्लक्स तर अशा अनेक स्मॉलची काय करायचं, इंटिग्रेशन. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय. डी फाय बद्दल काय लिहिणार मी, ईडीएस. आता चार्ज युनिफॉर्म आहे, चार्ज कसा युनिफॉर्म आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पण काय असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट. मग इंटिग्रेशनची पहिली स्टेप काय, कॉन्स्टंट टर्म बाहेर काढा. कॉन्स्टंट टर्म बाहेर काढले, इंटिग्रेशन डीएस. बरोबर. आता डीएस म्हणजे स्मॉल एरिया कोणाचा, सिलेंडरचा. बघा डीएस म्हणजे स्मॉल एरिया कोणाचा, सिलेंडरचा. इंटिग्रेशन केलं तर टोटल एरिया. मग सिलेंडरचा टोटल एरिया काय असतो, सरकमफरन्स इंटू लेंथ. त्यामुळे सरकमफरन्स काय होणार, सरकमफरन्स याचं काय होणार, 2πrl होणार, 2πr होणार. आणि त्याला एल न काय करणार, मल्टिप्लाय करणार. सरकमफरन्स इंटू लेंथ म्हणजेच सिलेंडरचा एरिया झाला. सो फाय इज इक्वल टू इथं काय झालं फॉर्म्युला, ई इंटू 2πrl. म्हणजे मला सांगा हा टोटल फ्लक्स, त्याला इक्वेशन नंबर 1 दिले आपण. हे कशामुळे मिळालं, बाय जॉमेट्री मिळालं. हे कशामुळे मिळालं, बाय जॉमेट्री. मग बाय गॉस लॉ जर आपण चेक केलं, बरं, बट बाय गॉस लॉ, गॉस लॉचं स्टेटमेंट काय, फाय इज इक्वल टू क्यू, शेप कुठलाही असू दे, एनी शेप असू दे, फाय इज इक्वल टू काय असतं, क्यू अपॉन एप्सिलॉन 0. मग आपल्याला एलएचएस सेम आहे. इक्वेशन 1 आणि 2 आपण काय करूया, कम्पेअर करूया. दोघांचं आरएचएस लिहिलं. आपलं टार्गेट काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ईचा फॉर्म्युला तयार केला. हा ब्रॅकेट मल्टिप्लाय ते गेलं डिव्हाइडला. आणि ते क्यू बाय एल म्हणजेच काय असतं, लॅम्बडा, लिनियर चार्ज डेन्सिटी. याच्याबद्दल जर मी लॅम्बडा म्हटलं तर फॉर्म्युला काय झाला, लॅम्बडा अपॉन 2πr_ε0. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड स्फिअर. सॉरी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड सिलेंडर. बरोबर. आणि किती डिस्टन्स वरतीच, आर एवढ्या
डिस्टन्स वरती, म्हणजे ह्या मेन सिलेंडर पासून किती अंतर. लक्षात आर हे काय पकडायचं, काय पकडायचं, स्मॉल आर काय पकडायचं, डिस्टन्स पकडायचं. इमॅजिनरी साठी डेरिव्हेशनच्या याच्यासाठी फक्त सिलेंडर आहे, पण आपल्या मेन सोल्युशनसाठी काय आहे, आपल्या ओरिजिनल सिलेंडर पासून हा काय आहे एवढ्या अंतरावरती आहे. तर स्मॉल आर हे नेहमी न्यूमेरिकल मध्ये काढायचं, डिस्टन्स टाकायचं. एवढ्या डिस्टन्स वरती किती इंटेन्सिटी असेल तर हा फॉर्म्युला पकडू शकता, ड्यू टू अ चार्जड लॉंग वायर किंवा लॉंग सिलेंडर. लक्षात आलं. तर हे थोडंसं इलेक्ट्रोस्टॅटिक, म्हणजे मी काल तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच थोडं जरा वर्डिंग वेगळं आहे, पण प्रत्येक चॅप्टर स्वतःची एक लँग्वेज असते. एकदा सुरुवातीला ते आपल्याला वेगळी वाटते, पण नंतर तीच आहे. त्यामुळे ह्या चॅप्टरची लँग्वेज जरा थोडीशी आत्मसात करून घ्या. त्यासाठी 2-3दा डेरिव्हेशन बघा, तुमच्या ते चांगलं लक्षात येईल. ओके.